शिंदे तिथे येणं अपेक्षित होतं? आज आपल्या या महाराष्ट्र सदनमध्ये ईशान सेतूच्या माध्यमातून ईशान्येमधील जे आपले थोडे राज्य आहेत त्यांच्यामध्ये आपल्या संपूर्ण भारत देशाची हिंदुस्थानची संस्कृती आपला हिंदू धर्म हा त्या लोकांना माहीत व्हावा। तिकडेही सुद्धा सनातनी लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्याचा प्रचार प्रसार त्यांच्यामध्ये व्हावा म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। खरं म्हणजे याला आपल्या देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहाजी सुद्धा उपस्थित फिजिकली राहणार होते। आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब येणार होते आणि परमपूजनीय स्वामीजी श्री गुरुदेव या ठिकाणी आपले स्वामीजी गोविंददेव गुरुजी महाराज सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित होते। हा एक अतिशय चांगला कार्यक्रम होता नॉर्थ ईस्टला जोडण्यात। आणि आज अनेक पुस्तकांचं विमोचन होणार होतं की ज्याच्यामध्ये रामायण, महाभारत, हनुमान चालीसा, सुंदरकांड यांचं तिथल्या नॉर्थ ईस्टमधल्या मणिपुरी भाषा ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत त्यांच्यामध्ये त्याचं रूपांतर करून आज त्याचं सुद्धा प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे। आणि आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी सुद्धा मणिपूरमध्ये मुंबईमधलं सर्व संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असलेलं सिद्धविनायकाचं मंदिर त्या ठिकाणी उभं करण्यासाठी संकल्प केला आहे आणि लवकरच त्याचं काम ते सुरू करणार। सर, एक कालच घडामोड घडली, जयंत पाटील आणि एकनाथ शिंदेची भेट हे सगळं कसं पाहताय? नाही बघा, आता तुम्हाला माहित आहे की नुकतंच राज्याचं अधिवेशन संपलेलं आहे आणि आता केंद्रामधलं आपलं अधिवेशन त्या ठिकाणी सुरू होत आहे। आणि या अधिवेशनाचं जे सर्व लक्ष जे लागलेलं आहे की मागच्या अधिवेशनामध्ये जे महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनचं बिल सादर झाल्यानंतर विरोध झाल्यामुळं पारित होऊ शकलं नाही आणि म्हणून या अधिवेशनामध्ये ते पारित झालं पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा होती। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या असेल, आदरणीय अमित शहाजी असतील आणि सर्व NDAचे आमचे घटक पक्ष असतील, या सगळ्यांची इच्छा होती की ते पास झालं आणि त्याला बहुमताला काही आकडा कमी पडत होता म्हणून सर्व वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी सर्व स्तरातून सर्व आपापल्या माध्यमातून त्या ठिकाणी संपर्क करत आहे आणि या अधिवेशनामध्ये ते बिल आपल्याला पास करणार। जयंत पाटलांनी जी भेट घेतली त्याचा राजकीय अर्थ नेमका काय करायचा? आता तेच मला जेवढं आकलन आहे की जयंत पाटीलांनी जी भेट घेतली ते मला वाटते फडणवीस साहेबांना सुद्धा भेटले, ते आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना सुद्धा भेटले आणि मला जेवढं कळते की त्याच्यामध्ये जो आपला राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट आहे तो या अधिवेशनामध्ये हे जे मी महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनचं बिल आहे त्यांनी काही थोडाफार अटी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि ते समर्थन करण्याच्या मानसिकतेत आहेत, त्याच्यासाठी ती कदाचित भेट झाली असेल।